नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, कास पठार हे नाव ऐकलं तरी आपल्यासमोर रंगबिरंगी फुलांचे गालिचे दिसू लागतात. जिकडे तिकडे विविध रंगाची आकाराची फुले आपल्याला दिसतात. आणि हे सगळं आपल्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा पाऊस संपेपर्यंत दिसत असतात. कास पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी काही प्रजाती अर्थातच केवळ कास पठारावरच आढळणाऱ्या आहेत. पण त्यानंतर मात्र हीच फुले सुकून जातात व राहतात फक्त सुकून करपून गेलेली फुलझाडे. सगळा परिसर ओसाड दिसू लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास पठारचा हंगाम संपल्यानंतर तो परिसर नेमका कसा दिसतो ते पाहणार आहोत. तर आपण आता कोयना धरणाच्या बाजूने कास पठाराकडे चाललेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण कास तलावाजवळ पोहोचणार आहोत. तर हा आहे कास तलाव. पाण्याने पूर्ण भरलेला आहे, पण याच्या बाजूच्या परिसरातील फुलझाडे सुकून गेलेली आहेत. आता परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही खूप कमी झालेली आहे. अगदी थोडेसे लोक इकडे येताना आपल्याला दिसतात. जे काही लोक इकडे येतात ते पण या तलावाच्या परिसरातच आपल्याला दिसतात. या तलावावर बोटिंग करायला लोकांना फारच आवडते. आता आपण ज्या रोडवरून चाललेलो आहोत त्या या रोडच्या दोन्ही बाजूंना विविध रंगी फुले फुललेली असतात, पण पावसाळा संपल्यामुळे सगळी फुले सुकून गेलेली आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, आपण सगळे जे कास पठार रंगाच्या उधळणीत पाहतो ते आज इतकं शांत, ओसाळ आणि साधं भासलं. पावसाळ्यात जी फुलांची चादर इथे पसरलेली असते तिच्या मागे ही साधी रूपंही लपलेली असतात. कदाचित हीच निसर्गाची खरी जाणीव की सगळ्या गोष्टी कायम एकसारख्या नसतात, पण प्रत्येक काळात एक वेगळं सौंदर्य असतं. आज फुले नाहीत, रंग नाहीत, पण इथे वारा आहे, शांतता आहे
आणि पायाखालची ही जमीन अजूनही त्या हंगामाची आठवण सांभाळून ठेवते. पुढच्या वर्षी पुन्हा फुलं यायची, पुन्हा पर्यटक यायचे, पण हंगाम संपल्यावरचा हा एकांत हे सगळं निसर्गाने फक्त स्वतःसाठीच जपलेलं असतं. खरं सांगायचं तर मला हा कास पठार पण आवडला, कारण इथे गर्दी नाही, आवाज नाही आणि या शांततेत कास एकदम वेगळाच भासतो. तर मित्रांनो, कास पाहताना फक्त त्या फुलांच्या काळातच या असं काही नाही. कधीकधी अशा रिकाम्या पठारावर चालून पहा, निसर्ग वेगळ्याच भाषेत बोलताना ऐकू येईल. परत भेटू आणखीन एका प्रवासात. तोपर्यंत निसर्गाचा आदर करा आणि भेट देताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी जरूर घ्या. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.